नमस्कार. मी डॉक्टर उत्तम करमाळकर. आज आपणाला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ग्रंथप्रेम याविषयी काही विचार सांगणार आहे. बाबासाहेबांना बालपणापासूनच एका सर्वसामान्य पण संस्कारी कुटुंबाचा भक्ती अध्यात्माचा वारसा मिळालेला होता आणि यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं होतं. आपल्या कुटुंबातच त्यांना भारतीय पौराणिक महाकाव्य, धार्मिक ग्रंथ यांच्याबरोबर कबीर आणि संत तुकारामांची ओळख सुद्धा झाली होती. त्यांचे वडील बाबासाहेबांच्याकडून धार्मिक ग्रंथ वाचून घ्यायचे. आता ही ग्रंथ वाचनाची सवय त्यांना पुढील काळात फारच उपयुक्त ठरली. वाचनाचा विकास हा अभ्यासाशिवाय ज्ञानग्रहणाशिवाय होत नाही याची जाण इथेच त्यांना झाली. वाचनाने माणूस समृद्ध बनतो, निव्वळ समृद्धच होत नाही तर त्याची गोडी निर्माण झाल्यास इतरत्र गोष्टीपासून अलिप्त राहत निव्वळ पुस्तकात रममान होतो असे त्यांना लहानपणी जाणवले. पर्यायाने शाळेच्या पायऱ्या चढल्यानंतर त्यांची ही ग्रंथ वाचनाची आवड अधिक वाढत गेली. ती इतकी वाढली, एखाद्या आवडीचं पुस्तक मिळवण्यासाठी वडिलांसमोर ते हट्ट करू लागले. पुस्तकांसाठी लहान वयातच हा बालहट्ट करणारे हे डॉक्टर बाबासाहेब हे एकमेव होते. माणसाला वाचनाची सवय एकदा जडली की कोणता ग्रंथ आणि कोणाचा ग्रंथ, कोणत्या विचाराचा तो आहे याच्याशी क्षणिक काही देणं घेणं नसतं. तो मिळवून वाचला पाहिजे, कोणत्याही माध्यमानं आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे यावर त्याचा भर असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच पद्धतीनं वाचनवेडे होते. शाळामधील अभ्यासक्रमिक पुस्तकांच्या व्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड त्यांना फार होती. बाबासाहेबांच्या जीवनातील बहुतांश वेळ हा सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीत आणि उरलेला वेळ ज्ञानसाधनेमध्ये जात होता. हे काही कल्पचित्र नाही तर ती ऐतिहासिक वास्तवता आहे. ग्रंथावर प्रेम करणारे त्यांचं व्यक्तिमत्व कितीतरी उदाहरणांनी पुढे ठेवता येईल. बालपणी एकदा त्यांना रेल्वेच्या तिकीट प्रवासासाठी वडिलांनी पैसे दिले होते. बाबासाहेबांनी मात्र तो प्रवास विना तिकीटच केला असा अनुभव सांगितला जातो. ते खरे असतील किंवा नसतील ही ती गोष्ट, कदाचित असेलही. त्यामागं वाचलेल्या पैशातून पुस्तक खरेदी करण्याची त्यांची मनीषा त्यातून स्पष्ट होते. पुस्तक खरेदीसाठी, वाचनासाठी त्रास सहन करावा लागला तरी चालेल. एखाद्या वेळा रेल्वेचं तिकीट न काढता प्रवास करण्याचा प्रसंग आला तरी चालेल, पण आपण ग्रंथ मिळवला पाहिजे, ते वाचले पाहिजेत असं बालपणीच त्यांना वाटणं हे स्वाभाविक धर्मापेक्षा थोडंसं वेगळं आवडीचं गणित म्हणून पाहावं लागेल. बाबासाहेब हे स्वतःला आजन्म विद्यार्थी बनून जीवन जगायचे. तसे पाहता शाळामधील त्यांची प्रगती सर्वसामान्य विद्यार्थ्यांचीच होती. क्रमांक घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यापैकी ते नव्हते, परंतु ज्ञानग्रहण करण्याची त्यांची ध्येयासक्ती, इच्छा ही क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यापेक्षा नक्कीच भिन्न होती. म्हणूनच ते स्वतःला अजन्म विद्यार्थी म्हणायचे. प्रत्येकाने शाळा महाविद्यालय संपल्यानंतर विद्यार्थी म्हणूनच जीवन जगलं पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं. स्वतःच्या वाचनासंबंधी एका मुलाखतीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की लहान वयापासून मला वाचनाची विलक्षण आवड होती. तो इतका आवडीचा भाग होता की अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे ही गोष्ट कोठेही टाचण वगैरे लिहिली नसताना मी ताबडतोब आठवू शकतो. या माझ्या सवयीमुळे माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लख झाली. यातून आपल्या असं लक्षात येतं की जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत आपली बुद्धी तल्लख ठेवण्यात ग्रंथांची भूमिका किती महत्त्वाची आहे आणि पर्यायाने आजीवन विद्यार्थी बनून राहण्याचा त्यांना किती उपयोग झाला हे लक्षात येऊन जातं. भारतातील पौराणिक, प्राचीन, ऐतिहासिक समकालीन ग्रंथाचं वाचन त्यांनी बालपणापासून केलं. तसेच प्रत्येक वयात ते करत होते. भारतीय संत, महाराष्ट्रीय संत यांचं वाङ्मय देखील अत्यंत सूक्ष्मता व चिकित्सकपणे त्यांनी वाचलेलं होतं. त्यावर त्यांनी वेळोवेळी निर्भीड विचारसुद्धा मांडले होते.
एखाद्या गोष्टीचं अथवा विचाराचं खंडन करण्यात त्यांचा हातखंडा होता, परंतु पूर्वग्रहातून नव्हे तर आपल्या वाचनाच्या आणि ज्ञानाच्या बळावर ते आपलं मत मांडायचे. चौफेर वाचनामुळं त्यांना विविध ज्ञानशाखांचं ज्ञान संपादन झालं होतं आणि म्हणून जीवनातील विविध क्षेत्रात ते सर्वच स्तरावर ठामपणे उभे राहू शकत होते. त्यांना असंख्य विशेषणं आपण लावून ओळखतो की त्यामागं त्यांची प्रचंड ज्ञानसाधना, साध्या विद्यार्थ्यांपासून ते थेट संविधान निर्माणकर्त्यापर्यंतचा त्यांचा प्रवास फक्त आणि फक्त ज्ञानवैभवामुळे शक्य झाला. यात महत्त्वाची भूमिका होती ती त्यांची सोबती असणारे ग्रंथ, त्यांची अपार मेहनत, राष्ट्राप्रती ध्येयाप्रती असणारी त्यांची प्रचंड तळमळ. बाबासाहेब बेभान होऊन वाचन आणि लेखन करायचे. अनेकदा कुटुंबातील सदस्यांना या गोष्टीचा राग यायचा. त्यांच्या पत्नी रमाई यांच्या वाट्याला असे अनेक प्रसंग आले. अनेकदा तर खाणं पिणं विसरून बाबासाहेब रात्रंरात्र वाचन करीत बसायचे. पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांच्या या सवयीचा फार उपयोग त्यांना झाला. अमेरिकेत उच्च पदव्यांचे 8-8 वर्षाचे अभ्यासक्रम 2 ते 2.5 वर्षात त्यांनी पूर्ण केलेले होते. दीर्घकाळाचे अनेक अभ्यासक्रम अल्पकाळात तडीस नेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव होते. यामध्ये त्यांच्या प्रचंड मेहनतीचा आणि 24 तासापैकी 18-18 तास अभ्यास करण्याच्या सवयीचा फार मोठा वाटा होता. बाबासाहेब विद्यार्थ्यापुढे बोलताना एकदा म्हणाले होते की आजकालचे विद्यार्थी हे अनेक सवयींचे गुलाम आहेत. दीर्घ परिश्रम घेण्यात ते कमी पडतात. वाचन लेखन करताना तास 1.5 तासातच ते दमून जातात. कितीतरी निरुपद्रवी व्यसनांचा आधार घेत अभ्यासाची बैठक करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. मी सलग 18-18 तास कोणत्याही प्रकारच्या व्यसनाशिवाय बसू शकलो. त्यामागे आहे दीर्घ परिश्रम आणि ध्येय. तुमच्याकडे 10% प्रज्ञा आणि 90% ध्येय असेल तर माणसाला आपलं इच्छित ध्येय साध्य करता येतं, हे स्वतःचं उदाहरण देऊन ते सांगायचं. याचाच अर्थ असा की प्रत्येकानं दीर्घ परिश्रम घेतले पाहिजेत. त्याशिवाय ज्ञानधारणा प्राप्त होणार नाही. ग्रंथवाचनने आकलन केलं पाहिजे असं ते नेहमी सांगायचं. बाबासाहेबांना घडवण्यात ग्रंथांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र वाचनातून स्वतःचं मनोरंजन त्यांनी केलं नाही. वेळ घालवण्यासाठी त्यांनी वाचनाचा छंद जोपासला नव्हता. तसं असतं तर त्यांनी केलेलं प्रचंड लेखन आणि भाषणे, राष्ट्र उद्धाराचं कार्य त्यांच्या हातून घडलंच नसतं. बाबासाहेबांनी वाचन केलेली सामग्र ग्रंथामधून स्वतःची तार्किक आणि चिंतनशील बुद्धी विकसित केली. लेखन आणि विचार हे क्रांती घडवू शकतात यावर त्यांचा ठाम विश्वास होता. प्रगती किंवा अधोगतीसह कारणीभूत ठरत असतात ते ग्रंथ. बाबासाहेबांची भूमिका होती की लेखनीची धार हे अनेकांचे प्राण घेते आणि अनेकांना जीवदान देते. ज्ञान हे दुधारी अस्त्र आहे असं त्यांना नेहमी वाटायचं. त्याचा वापर करणाऱ्यावर तो अवलंबून असते. बाबासाहेबांनी ग्रंथाच्या माध्यमातून ग्रहण केलेलं ज्ञान याची तर्काच्या कसोटीवर चिकित्सा केली आणि म्हणूनच त्या आकलनातून चांगल्याचा स्वीकार, वैगुण्यावर प्रहार आणि अमानुषतेचा प्रतिकार त्यांनी केला. त्यांच्या प्रचंड ग्रंथ वाचनामुळे, विचार वैभवामुळे स्वतंत्र विचार तयार झाले. त्या विचारामुळे देशातील, राष्ट्रातील अन्यायी विचारावर प्रहार करीत त्यात सुधारणेच्या अपेक्षा बाळगल्या होत्या. विद्वत्तेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांच्यातील ग्रंथप्रेम आणि चिकित्सा दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. वाचनातून आकलन आणि आकलनातून चिंतन, चिंतनातून विचारमंथन आणि मंथनातून समृद्ध लेखन करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांनी या साऱ्यांना एकसंग करीत राष्ट्र उन्नयन करण्याचं कार्य केलं. याच वाचन छंदामुळे त्यांच्यातील समृद्ध लेखक वक्ता तयार झाला. त्यांचे विचार हे तकलादू स्वरूपाचे नव्हते. त्यांचे विचार ठोस आणि ठामपणे होते आणि त्यांनी ते सातत्यानं मांडत राहिले. कारण त्यांच्याकडं या साऱ्या प्रश्नाची उत्तरं देणारी भूमिका त्यांच्या ग्रंथ वाचनातून, ग्रंथप्रेमातून तयार झालेली होती.
बाबासाहेबांना वाचनाचं आणि लेखनाचं वेड होतं, परंतु त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या भल्यासाठी कधीच केला नाही. स्वतःचा बौद्धिक विकास सोडला तर प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजहित आणि राष्ट्रहितासाठीच त्यांनी केलेला आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला लक्षात घेता येतील. राष्ट्राला समता तत्वात गुंफणारी विचारधारा असो, की जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ म्हणून ब्रिटिश राजवटीत त्यांचे दोष दर्शवण्याचं काम असो, की भारतीय लोकसंख्येचा प्रश्न असो, कुटुंब नियोजनाचं भविष्यकालीन चिंतन असो, शेतकऱ्यांच्या अवनतीची कारणं असो, स्त्रीदास्य विमोचनाचा विचार असो, पाण्याचे प्रश्न असो, नदीजोड प्रकल्पासारखा विचार असो, यासारख्या अनेक विचार त्यांनी समाजसुधारक, राष्ट्रभक्त, बॅरिस्टर व मंत्री म्हणून देशाला बहाल केले. त्यांच्या दीर्घ परिश्रमातून त्यांनी स्वहितापेक्षा राष्ट्रहिताला सातत्यानं प्राधान्य दिल्याची असंख्य उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. बाबासाहेबांच्या या ग्रंथप्रेमामुळे त्यांनी अनेक भाषावर प्रभुत्व मिळवलं होतं. इंग्रजी ही त्यांची अत्यंत आवडीची भाषा. मराठीवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व. यासह पर्शियन, संस्कृत, जर्मन या भाषा त्यांना अवगत होत्या. त्यातील ग्रंथांचं वाचन आकलन करून आपलं ज्ञान ते वाढवत असत. ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं, अशी त्यांची भूमिका होती. बालपणी त्यांना संस्कृत शिकण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं, तरी त्यांनी पुढे स्वप्रयत्नाने संस्कृत भाषा शिकून घेतली होती. पाली आणि प्राकृतमधील अनेक ग्रंथ त्यांच्या जीवनाचा एक हिस्साच बनलेले होते. जगातील अनेक तत्त्वज्ञानी आणि विचारवंत यांचे ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांच्या लेखन भाषणात सातत्यानं पाश्चात्य पौरात्य विचारांच्या या तत्त्ववेत्त्यांचे दाखले येत असत. मी कितीतरी पुस्तकं वाचली तरी पोट भरतच नाही, अशी ग्रंथाबद्दलची त्यांची भूक होती. एखादा ग्रंथ आवडला, तो हवा असेल तर तो कोणत्याही प्रयत्नानं प्राप्त करत ते असायचे. 1923 मुंबईत सिडनेहॅम महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून ते रुजू झाले आणि मिळालेल्या पगारात लगेच त्यांनी लॉ ऑफ इंग्लंड या ग्रंथाचं 5 खंड खरेदी केली. आपल्या पहिल्या पगाराची रक्कम गृहखर्चात आनंद उपभोगण्यासाठी न वापरता त्यातून ग्रंथ खरेदी करणारे असे बाबासाहेब हे निराळेच होते.